भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे महाराष्ट्र हादरलेला असतानाच चंद्रपूर जिल्ह्यातही आणखी एक अघोरी पूजेचा प्रकार उघडकीस आलाय। मागील 2 वर्षांपासून गुप्तधनाच्या आमिषाने कुमारिका आणि विधवा महिलांचा अघोरी पूजेसाठी वापर केला जात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। पाहूयात। अघोरी कृत्यांनी चंद्रपूर हादरलं। कासव घुबडांसह मांत्रिकाचा विधी, पूजेसाठी विधवा कुमारिकांचा वापर। चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यातील चिंचडोह बॅरेज परिसरात मागील आठवड्यात कासवांची तस्करी पकडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणात महिलांचे मोठ्या प्रमाणावर लैंगिक शोषण झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे। सावली वनपरिक्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी 12 एप्रिलला 3 दुचाकींवरून 2 जिवंत कासवांची तस्करी करणाऱ्या 6 जणांना अटक केली होती। गंगाधर बुरांडे, मोरेश्वर देवतळे, ओम शिंदे, हेमचंद शेंडे, धवल वेलादी आणि राजेंद्र दिवसे अशी आरोपींची नावं आहेत। आरोपींचे मोबाईल तपासले असता वन अधिकाऱ्यांना जबर धक्का बसला। या मोबाईलमध्ये वन्यजीव तस्करी सोबतच अघोरी पूजेचे अत्यंत किळसवाणे व्हिडिओ आणि चॅटिंग आढळले। स्मशानभूमीत मध्यरात्री केलेल्या अघोरी पूजेचे व्हिडिओ चित्रीकरण, घुबड आणि कासवांचे फोटो तसेच अनेक तरुण मुली आणि विधवा महिलांचे फोटो, त्यांच्या जन्मकुंडल्या आणि इतकंच नव्हे तर त्यांच्या खासगी अवयवांचे फोटोही हाती लागलेत। काही महिलांच्या मासिक पाळीच्या तारखांची नोंदही आरोपींनी ठेवली होती। त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य अधिकच वाढलंय। 6 आरोपी आणि त्यांच्या 3 मोटरसायकलने 6 आरोपी होते। त्यांच्यासोबत 2 कासव वाहतूक करत होते। तेव्हा आम्ही चिंचडोह बॅरेजच्या परिसरामध्ये रंगेहात पकडलं। त्यानंतर 6 लोकांना आणलं, ताब्यात घेऊन चौकशीकरता आणलं असता त्यांच्या मोबाईलवरून त्यांचे जे मोबाईलमधले व्हिडिओज फोटोज होते ते सगळे काळी जादू आणि अघोरी विद्येकरिता वापर करीत असल्याचे निदर्शनास आले। परंतु त्या तपासामध्ये त्या 6 शिवाय अनेक लोकांचा सहभाग असल्याचं निदर्शनास आलं। आम्ही जवळपास 17 लोकांना चौकशीसाठी नोटीस दिले। या टोळीचं जाळं चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील चिमूर, पोंभुर्णा आणि चामोश्री अशा अनेक ग्रामीण भागात पसरलेलं आहे। या रॅकेटमध्ये जवळपास 50 मध्यस्थ कार्यरत असून ते शिकार शोधण्याचं काम करत होते। हे मध्यस्थ महिलांच्या जन्मकुंडल्या आणि त्यांचे व्हिडिओ मुख्य मांत्रिकाकडे पाठवत असत। या वर्तुळात मांत्रिकाला टेस्टर म्हटलं जात होतं। एखादी महिला किंवा प्राणी अघोरी पूजेसाठी योग्य आहे की नाही हे हा टेस्टर ठरवत असे। त्यानंतर निर्जन स्थळी किंवा स्मशानभूमीत अघोरी विधी पार पाडले जात होते। पैशाचा पाऊस पाडणे आणि गुप्तधन मिळवून देण्याच्या नावाखाली श्रीमंत आणि गरीब अशा दोनही स्तरातील लोकांना फसवलं जात होतं। आरोपींनी अघोरी पूजेतून सोन्याची बिस्किटं मिळाल्याचा बनाव रचला होता। मात्र वन विभागाच्या छाप्यादरम्यान ती बिस्किटं बनावट असल्याचं उघड झाले। सध्या सर्व 6 आरोपी वनकोठडीत असून मुख्य सूत्रधार असलेला मांत्रिक अद्याप फरार आहे। हे प्रकरण अत्यंत गंभीर आणि गुन्हेगारी स्वरूपाचं असल्यानं लवकरच हा तपास पोलीस विभागाकडे वर्ग केला जाणार आहे। घुबड आणि कासव यांचा संबंध आपल्या पुराणांमध्ये धनसंपत्तीशी जोडला जातो। त्यामुळे अघोरी पूजेत त्यांचा वापर केला जातोय। विधवा महिला आणि कुमारिका या मांत्रिकांचे सहज सावज ठरतात। त्यांच्या पाठीशी कुणी नसल्यानं त्यांचं शोषणही पूजेच्या निमित्तानं केलं जाते, अशी माहिती अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते हरिभाऊ पाथोडे यांनी दिली आहे। वनपरिक्षेत्रामध्ये 2 युवकांना कासवांची तस्करी करताना वन विभागानं पकडलं। त्यांच्या मोबाईलमध्ये अघोरी पूजांचे साहित्याचं अगदी मांडणी, विधवा महिलांचे, कुमारिकांचे फोटो, त्यांच्या मासिक पाळींच्या तारखा आणि हे संपूर्ण प्रकार चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खूप वर्षापासून गुप्तधन शोधण्यासाठी केल्या जातात। संपूर्ण तपास पोलीस विभागाने आपल्या स्वतःकडे घ्यावा आणि महाराष्ट्र शासनाचा जादूटोणा विरोधी कायदा 2013 या घटनेला लागू करावा। या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे। भोंदूगिरीच्या या विळख्यात अजून किती महिला अडकल्यात
याची धक्कादायक माहिती तपासाअंती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील मांत्रिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी 10 जणांना ताब्यात घेतलंय. आपल्यासोबत बोलण्यासाठी सावली वन परिषदेचे वन अधिकारी आपण थेट त्यांच्या सर काय प्रकार होता, कासव तस्करी होतोय आणि त्याचा अघोरी कृत्य वापरत होता? अनेक शंकास्पद व्हिडिओ आणि फोटोज मिळाले, त्यावरून ते आणि कासव आमचे वन्यप्राणी त्यांच्या सोबत मिळाल्यामुळे त्यांना अटक केली. 3 आरोपींना 30 एप्रिलपर्यंत मॅजिस्ट्रेट कस्टडी आणि 3 आरोपींना 20 एप्रिलपर्यंत वनकोठडी दिली आहे. अवैध व्यवसायामध्ये जवळपास 20च्या जवळ आकडा गेलेला आहे. या सगळ्या चौकशीतून आम्हाला जो मुख्य भोंदू बाबा आहे त्याच्यापर्यंत पोचायचं आहे. नाशिकमधील भोंदूबाबा खरात प्रकरण उघडकीस आल्यानंतर असे अनेक प्रकार राज्यात उघडकीस येत आहेत. श्रद्धेच्या नावाखाली चाललेल्या फसवणुकीच्या किती घटना घडतायत हे यावरून सिद्ध होतंय. राज्यात बुवाबाजी आणि भोंदूगिरीला आळा घालणारा कायदा अस्तित्वात आहे. मात्र अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर संबंधित कायदा अधिकाधिक कठोर करून आरोपींना कठोर शिक्षा करण्याची गरज आहे. अनिल ठाकरे, लोकशाही मराठी, चंद्रपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.